दशावतार हा चित्रपट पाहिलाय का तुम्ही? पाहिला तर असणारच, कारण त्या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे भारी भारी भारी. पण एक अशी भूमिका होती की प्रेक्षकांनी थिएटर मधून बाहेर पडताना म्हटले, अरे बाप रे. आणि ती भूमिका होती आपल्या लाडक्या दिलीप प्रभावळकर यांची. पांडुरंग शास्त्री निरागस, चेहऱ्यावर सतत हास्य, बोलण्यात प्रचंड साधेपणा आणि विचारांमध्ये ठामपणा, एकदम भन्नाट कॉम्बिनेशन. दशावतार गाजला खरा, पण दिलीप प्रभावळकर यांचं पात्र मात्र अगदी नवलच ठरलं. आता एवढ्यावर कुठे थांबता, कारण दिलीपजींच्या अफाट अभिनय सफरीत अजून कितीतरी भन्नाट भूमिका आहेत. आठवतं का तुम्हाला गांधी विरुद्ध गांधी हे नाटक? तिथं त्यांनी महात्मा गांधी साकारले आणि लोकांना खरंच वाटलं की गांधीजी मंचावर चालत आले. इतका प्रामाणिक आणि प्रभावी अभिनय. आणि गांधी माय फादर चित्रपटातही त्यांनी तीच कमाल केली. प्रेक्षकांनी अक्षरशः अंगावर शहारे आलेत असं सांगतात. आणि मग आलं एक हृदय पिळवटून टाकणारं नाटक, ते म्हणजे चौकट राजा. या नाटकात त्यांनी केलेली मानसिक आजारी माणसाची भूमिका काय सांगू. त्यांचं हास्य बघून डोळ्यात पाणी येतं, त्यांची बोलणी ऐकून मन थरथरतं. ही भूमिका म्हणजेच एकदम मास्टरपीस. पण चला, थोडा सिरियस मूडला आता हलकं करूया, कारण दिलीप प्रभावळकर विनोदी भूमिकेत तर अजून जास्त गाजले. प्राध्यापक सबनीस, अहो काय ती भन्नाट व्यक्तिरेखा, त्यांच्या डोळ्यातले खट्याळ भाव, हजरजबाबी उत्तर आणि टायमिंग, बस प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचे होते. आता जर मालिकांकडे वळलो तर श्रीमान श्रीमती आणि तू तू मैमे, अहो इथं तर त्यांचं छोटे छोटे एक्सप्रेशन आणि निरागस चेहऱ्यावरचं गोड हसू प्रेक्षकांना खळखळून हसवत होतं. एक डोळा उघडा तर दुसरा डोळा मिटलेला. आणि डायलॉग देताना तो भारी पॉज, हा त्यांचा स्टाईलच वेगळा होता. पण हे विसरायचं नाही बरं का, की दिलीप प्रभावळकर हे फक्त विनोदी कलाकार नाहीये, तर त्यांच्या अभिनयातली एक व्हर्सॅटिलिटी म्हणजे A1. गंभीर भूमिका असो किंवा सामाजिक संदेश देणारं नाटक असो किंवा मुलांसाठीचं बालनाटक, त्यांनी सगळीकडे स्वतःचा ठसा उमटवलाय. म्हणूनच सांगते, दिलीप प्रभावळकर यांना एका चौकटीत बसवणं शक्यच नाही, कारण ते ज्या पात्रात जातात ती भूमिका कायमची त्यांचीच होऊन जाते आणि प्रेक्षकांच्या मनात सोन्याच्या अक्षरांनी कोरली जाते. विनोदाचा गंध, गंभीरतेचा रंग, प्रत्येक भूमिकेत ते घडवतात एक नवा समाज. गांधी झाल्यावर शांततेचा झरा आणि चौकट राजामध्ये हृदयाचा पार. प्राध्यापक सबनीसांची हजरजबाबी चमक, दशावतारात पांडुरंग शास्त्रीची निरागस झलक. रंगभूमी, चित्रपट, मालिका सारे प्रभावळकर म्हणजे अभिनयाचे तारे. आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते.